आज आपण बघणार आहे ग्रामपंचायतमधील जेवढ्या पण योजना आहेत त्या योजनेबद्दल. नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाकडून दिव्यांग बांधवांसाठी म्हणजेच अपंग व्यक्तीसाठी विविध प्रकारच्या शासकीय योजना राबवण्यात येतात. राज्य शासनाच्या विविध योजनांपैकी ग्रामस्तरावर एक महत्त्वाची योजना म्हणजे ग्रामपंचायत अपंग योजना होय. सदर योजनेच्या माध्यमातून गावातील अपंग व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्थेतून उत्पन्नातील राखून ठेवलेल्या 5% ग्रामपंचायत निधी दिला जातो. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी सन 2001 च्या अपंग कल्याण कृती आराखड्यातील अनुक्रमांक 9 मधील सूचनेनुसार त्यांच्या उत्पन्नातून एकूण निधीपैकी 5% निधी विविध गावातील दिव्यांग व्यक्तींना कल्याण व पुनर्वसनाकरिता राखून ठेवून खर्च करावा. याबाबत ग्रामविकास विभागाने संदर्भातील क्रमांक 1, 2, 5 व 6 च्या आदेशान्वये शासन निर्गमित केले आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत अंतर्गत अपंग लाभार्थी व्यक्तींना विविध योजनेसाठी उत्पन्नातून 5% निधी राखून ठेवण्यात येतो. या निधीचा उपयोग लाभार्थ्यांना वस्तू स्वरूपात अनुदानाचे वाटप करण्याचा व निधी रक्कम त्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यासाठी राखून ठेवण्यात येते. मात्र बऱ्याच वेळी अपंगांना देण्यात येत असलेल्या वस्तूंची दर्जा योग्य नसल्याची तक्रारी लोकप्रतिनिधीकडून करण्यात आल्या आहे. अपंग लाभार्थी व्यक्तींच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्याबाबत 24 नोव्हेंबर 2015 च्या शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे काही महत्त्वपूर्ण अटी व शर्ती देण्यात आलेल्या आहेत. त्यांची कारवाई संदर्भित विभागाकडून करणे आवश्यक आहे. शासन निर्णयासोबत जोडलेल्या विविध नमुन्यातील अर्ज ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षम प्राधिकरणाने निवड केलेल्या लाभार्थ्यांनी भरून घ्यावा. शासन निर्णय सोबत जोडण्यात आलेल्या विविध नमुन्यातील अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जामध्ये नमूद करण्यात आलेल्या वस्तू साहित्याची किंमत विविध पद्धतीने ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेने निश्चित करावी. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सक्षम प्राधिकरणाच्या मान्यता घेण्यात यावी. सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर वस्तू साहित्याची खरेदी न करता निश्चित करण्यात आलेली रक्कम अनुदान जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांनी लाभार्थ्याच्या खात्यामध्ये थेट जमा करावे. अपंग लाभार्थी वास्तव्यास असलेल्या ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकांनी अपंग लाभार्थ्यास दिलेल्या लाभार्थ्याबाबतचा अहवाल ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सादर करावा. संबंधित शासन निर्णयामध्ये फक्त वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी लाभार्थ्याकडून भरून घ्यायचा फॉर्म म्हणजे अर्जाचा नमुना देखील आलेला आहे. अर्जाचा नमुना तुम्ही खालीलप्रमाणे पाहू शकता. अर्जामध्ये अपंग लाभार्थ्याचे नाव, अपंगाचे प्रमाण, बँक खाते क्रमांक, आधार कार्ड क्रमांक इत्यादी माहिती भरावी. ग्रामपंचायत अपंग निधी मिळण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना कोणतीही अपंग योजना ऑनलाईन फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. यासाठी गावातील संबंधित ग्रामसेवक यांना संपर्क साधून ग्रामपंचायतमध्ये 5% निधीबाबत चौकशी करावी. 5% निधीचा PDF किंवा माहिती आणखी पाहिजे असेल तर मला कमेंट करा. मी तुम्हाला ती माहिती नक्की देईल. आणि मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.